नमस्कार, मी गणेश नाईक, मी अलिबागकर. नमस्कार, मी गिरिजा नाईक, मी अलिबागकर. नमस्कार, मी स्वप्नाली नाईक, मी अलिबागकर. नमस्कार, मी मनीषा नाईक, मी अलिबागकर. नमस्कार, मी विनायक नाईक, अलिबागकर. नमस्कार मंडळी, आम्ही सगळी नाईक परिवार इथे बसलेलो आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही अलिबाग, जे आम्हाला माहिती असलेलं अलिबाग म्हणजे अलिबागची संस्कृती, अलिबागचा निसर्ग आणि अलिबाग नक्की कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासोबत रहा. अलिबाग सफर नावाचं आमचं चॅनल असणार आहे आणि त्याच्यावर रोज आम्ही जे करणार आहोत, आमचं अंगण, आमचा परिवार, आमच्या घरामध्ये काय घडणार आहे आणि आमच्या घराच्या शेजारी काय घडतंय म्हणजे आमचा भोवताल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते भाऊजी आहेत गणेश नाईक, ते सांगतील आता पुढचं. ऐतिहासिक वारसा लाभलेला आपला अलिबाग, मंदिरं किंवा शिवकालीन वास्तू वगैरे आहेत, त्यांचं आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत या माध्यमाद्वारे. असं आहे की इथे खूप परंपरा, संस्कृती जपलेली असते. एक जणांचं माहेर, बरेच जणांचं सासर अलिबाग आहे. या सगळ्या सासर करणी, माहेर करणी आणि ज्यांचा आजोळ आहे अलिबाग, अशांना सगळ्यांना आम्ही आठवणींच्या गावातून फिरून आणणार आहोत. मधले पदार्थ, इथली चव, स्वाद, इथल्या काही परंपरा असेल तर ते सगळं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आमच्या सोबत रहा, आमच्या चॅनलला भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या सोबत आमच्या प्रवासात. अलिबाग बद्दल सांगायचं झालं तर अलिबाग हे खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ पण आहे. इथे खूप लांबून लांबून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. तर इथली पर्यटन स्थळे पण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा या चॅनलच्या मार्फत प्रयत्न करणार आहोत. तसेच खाद्य संस्कृती, इथली कला, येथील परंपरा म्हणजे लग्न पद्धती कशी असते किंवा येथील सण, या सगळ्यांचं आपण दर्शन घेण्याचं आम्ही तुम्हाला या माध्यमातून सगळं प्रयत्न करणार आहोत. आमची छोटी भाची माझी आदिश्री. आदिश्री हाय कर. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आदिश्रीच्या गमती जमती पण पाहायला मिळतील. म्हणजे आदिश्री अलिबागमध्ये काय करते, आम्ही तुम्हाला किनारे दाखवणार आहोत, आम्ही तुम्हाला मंदिरं दाखवणार आहोत. आणि ही माझी बहीण आहे गिरिजा नाईक, ही सुंदर स्वयंपाक करते. आमच्यापैकी आम्ही तिघी किंवा आमचे भाऊजी असो, माझा भाऊ असो विनायक नाईक, आम्ही सगळेजण तुम्हाला आमच्या पद्धतीने काही पदार्थ आहेत पारंपरिक, ते पण करून दाखवणार आहोत. तर या सगळं तुम्हाला या चॅनलच्या मार्फत बघायला मिळणार आहे. म्हणजे ही गोष्ट आहे, अलिबागची गोष्ट आहे आणि अगदी खरी गोष्ट आहे. आमच्या नातेवाईकांची, आमच्या शेजाऱ्यांची, आमच्या मित्रमंडळींची गोष्ट आहे. आमच्या मातीची, आमच्या माणसांची, आमच्या निसर्गाची ही गोष्ट आहे. आमच्या आदिश्री मध्ये देवी देवतांचे जे सण उत्सव असतात, पालखी सोहळे असतात, ते ह्या मार्फत आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चौलमध्ये भरपूर देवी देवतांचे मंदिर आहेत. पूर्वी 365 तळी होती चौल भागाला, ते आता तेवढी राहिली नाहीत, पण जे का आहेत पुष्करणी आहेत देवळांच्या अवतीभोवती, त्यांचं आम्ही तुम्हाला दर्शन घडवणार आहोत या मार्फत. मंडळी, आमच्या बरोबर तुम्ही सोबत राहा आणि आमचा रोजचा प्रवास बघत राहा. आम्ही तुम्हाला बरंचसं काही या माध्यमातून नवीन नवीन दाखवण्याचा प्रयत्न. येथील जीवन संस्कृती म्हणजे इथल्या लोकांचं राहणं, वाडी, शेती, तिथली जी काही कामधंद्याची जी पद्धती आहेत, रोजगाराचे जे काही आहेत सोर्सेस आहेत, ते आम्ही तुम्हाला ह्या मार्फत दाखवण्याचा. अंगत पंगत बसत असते किंवा आमच्या घरामध्ये येणाऱ्या लोकांचा पाहुणचार, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्याकडची होणारी लग्न, हे सगळं आम्ही या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही अक्षय तृतीयेचा एक चांगला मुहूर्त साधला आहे आमचं चॅनल चालू करण्यासाठी. तुम्ही सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला विनंती. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर नक्कीच आनंद होईल. तुम्हाला वेगवेगळी माहिती, नवीन नवीन माहिती इथे मिळेल आणि तुम्हाला खरंच खूप छान ब्लॉग बघायला मिळतील या चॅनल मार्फत. मंडळी, आम्ही असा प्रयत्न करणार आहोत की पूर्णपणे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही रोज आमच्या घरातच असणार आहात. त्यामुळे तुम्ही आमच्या सोबत राहा, आमच्या या अलिबाग सफरला भरभरून प्रतिसाद द्या. हा आमचा पहिलाच व्लॉग आहे, तेव्हा तुम्ही याला भरभरून प्रतिसाद दिलात तर आम्हालाही आनंद होईल. आम्ही नवीन नवीन गोष्टी घेऊन येऊ. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक. धन्यवाद मंडळी. धन्यवाद. आमच्या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा, सोबत द्या आणि आपण एकत्र करूया अलिबागची सहल, अलिबाग सफर.